नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मी बी एज्युकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मराठीत नवीन ऑनलाईन लाईव्ह बॅच जिचं नाव आहे एक्सप्रेस बॅच जी चालू होणार आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. जर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजेच अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर अर्ज भरा आणि परीक्षेसाठी पात्र व्हा. चला तर मग या एक्सप्रेस बॅच बद्दल जाणून घेऊया. तर मित्रांनो, ही जी एक्सप्रेस बॅच आहे ती 17 फेब्रुवारी 2025 पासून चालू होते आणि हिची वेळ असणार आहे सायंकाळी 7 ते 9 वाजता. 2 तासाचं तुमचं लेक्चर असणार आहे. आठवड्यातून 4 ते 5 दिवस तुमचं लेक्चर असणार आहे. ओके, तर या बॅच मध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी दिल्या जाणार आहेत, काय स्टडी मटेरियल दिलं जाणार आहे यावरती प्रकाश टाकूया. तर मित्रांनो, 2 तासाचं लाईव्ह क्लास असणार आहे. त्याचबरोबर या लाईव्ह क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या वेळेस लाईव्ह क्लास अटेंड नाही करू शकलात तर त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला बी एड्युकेअर ऍप मध्ये उपलब्ध असणार आहे. ती तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. त्याचबरोबर आहे ई पुस्तकं. ही पुस्तकं आहेत ती मित्रांनो तुम्हाला डेस्कटॉप, मोबाईल या लॅपटॉप वरती तुम्ही ही पाहू शकता, वाचू शकता. यानंतर आहे मासिक चालू घडामोडी ज्या तुम्हाला ई फॉर्मॅट मध्ये दिल्या जाणार आहेत. त्या सुद्धा बी एड्युकेअर ऍप मध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. आपण या ठिकाणी 3 महत्वाच्या ज्या घडामोडी असणार आहेत त्या असणार आहेत प्रत्येक दिवसाच्या, म्हणजेच महिन्याच्या झाल्या 90 घडामोडी. या तुम्हाला रीड करायच्या आहेत, वाचायच्या आहेत. यापुढे आहे शंका निरसन म्हणजेच डाऊट सॉल्व्हिंग. तर तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असतील, प्रश्नांमध्ये डाऊट्स असतील तर तुम्ही या लाईव्ह क्लासमध्ये शिक्षकांना विचारू शकता. त्यामुळे तुमचं शंका निरसन होऊन जाणार आहे. पुढे आहे बॅचचे ऍक्सेस सीईटी परीक्षेपर्यंत राहील. ओके, तर या बॅचचं ऍक्सेस आहे ते सीईटी परीक्षेपर्यंत राहणार आहे. तुम्ही लाईव्ह क्लासची रेकॉर्डिंग यामध्ये किती वेळा पाहू शकणार आहात. यानंतर आहे फॉर्म फिलिंग संबंधित मार्गदर्शन. म्हणजे जे तुम्ही आता अर्ज भरणार आहात किंवा भरला असेल त्या संबंधित तुम्हाला मार्गदर्शन बी एड्युकेअर कडून मिळणार आहे. त्यानंतर आहे सीईटी परीक्षेनंतर प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन. तुमची सीईटी परीक्षा झाली, तुमचा रिझल्ट आला की त्यानंतर कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी जाणार तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत या संदर्भात मार्गदर्शन बी एड्युकेअर कडून तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर तुम्हाला या बॅच संदर्भात माहिती मिळाली असेल. ओके, तर या बॅचची जी फीज असणार आहे, जी किंमत असणार आहे, तर जे विद्यार्थी 3 वर्षासाठीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी या बॅचची जी फीज आहे, किंमत आहे ती 3,999 असणार आहे. मित्रांनो, 3 वर्षासाठीची जी परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला 4 विषय असणार आहेत आणि या 4 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी 5 वर्षासाठीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी जी बॅचची फीज आहे ती 4,999 रुपये आहे. ओके, या परीक्षेमध्ये तुम्हाला 5 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला एक्सप्रेस बॅच बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. ओके, तर तुम्ही लवकरात लवकर बी एड्युकेअर ऍप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर आपली सीट बुक करा, जेणेकरून तुमची महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी सोयीस्कर होऊन जाईल. ओके, या जर बॅच संदर्भात अधिक जाणून घ्यायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी बी एड्युकेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. धन्यवाद.